2-3 दिवस झाले आम्ही पट्टी लावतो आणि त्याला ना आमच्या गोळ्या वगैरे जमत नाही, गोळ्या लागतात. त्यामुळे घरामध्ये ना देवपूजा झाली की सगळं घर असं प्रसन्न वाटतं. आणि सकाळी सकाळी एकदा देवपूजा झाली की मला तर ना पटपट काम आवरते आणि देवपूजा नाही झाली की मग कामच आवरत नाही. तर एवढा छान धूप दीप वगैरे छान लावलंय, मस्त प्रसन्न वाटतंय. आणि याच्यात धूप लावला ना मस्त वाटतं. याच्यात पण लावते मी कधी मधी, याच्यात दुसरा कोरडा धूप लावते, याच्यात वल्ला लावते, कारण याच्यात कोरडा धूप बसतच नाही त्यामुळे. तर हे पहा मस्त अशी देवपूजा झाली. सध्या फुलं भरपूर येतात त्यामुळे काही चिंताच नाही. फुलं असले की देवपूजा घवघव वाटते. तर जास्वंदीच्या झाडाला नाही येत, पण हे सदाफुलीचं झाड आहे, काय म्हणतात ते मला नाही माहीत, पण त्याचं झाड आहे माझ्या दारामध्ये मोठं, त्याला छान फुलं यायला लागलीत आता. चला तर मग देवपूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि चला बाकीचे कामं करायचेत. हे पहा किचनवर किती पसारा झाला आहे. पीठ वगैरे तिंबून ठेवलं आहे, टमाटे काढून ठेवलेत, कढई गरम करून ठेवली आणि इकडे दूध संपून गेलं आहे. आज चहा बऱ्याच वेळेस झाली. तर चला तर मग पटपट कामं आवरून घेते. आज पण शेतात जायचं आहे. पीठ पण छान तिंबून ठेवलं मला. चला पीठ तिंबलं आणि पीठ भिजूस तर ना तर थोडासा व्हिडिओ शूट घ्यावा म्हटलं. काम करता करता जर चहाची ऑर्डर आली तर खरंच कोणाकोणाला कंटाळा येतो मला सांगायला विसरू नका बरं. आता मला टमाट्याची चटणी बनवायची, सगळं बनवून ठेवलं आहे, पण म्हणे 1 कप चहा, काही म्हण पण 1 कप चहा मला करून दे. तर आता कप म्हणतात ताई, आणि तुम्ही तर वाटीत चहा दिली तर आम्ही वाटीतच चहा घेतो, कपात नाही घेत. तर या तुम्ही पण चहा घ्यायला. तर टमाट्याच्या चटणीची बऱ्याच ताईने मला ना रेसिपी सांगा शॉर्ट व्हिडिओमध्ये पण आणि मोठ्या व्हिडिओमध्ये पण खालच्या कमेंट आली की ताई टमाट्याची चटणीची रेसिपी सांगा. आता टमाट्याची चटणी किती सोपी आहे बरं रेसिपी सांगण्यात, त्यात काही हे नाही, पण इतक्या आवडीनं प्रेमानं मला माझ्या ताईने कमेंट केली. तर त्यांची कमेंट मला खरंच आपुलकीची आहे. तर काय करायचं आहे टमाट्याची चटणी करण्यासाठी, सगळ्यात आधी तर मी कांदा परतून घेतला, लालसर असा तेलामध्ये कांदा परतून घेतला. आणि कांदा ना जितका तुम्ही बारीक चिरतान तितका पटकन परतून निघतो. तर स्टँड थोडंसं हलतंय, काय करायचं कसं करायचं कुठं ठेवायचं स्टँड हे भरपूर वेळ जातो त्याला. आणि कसं बरोबर तुम्हाला दिसलं पण पाहिजे आणि त्याच्यात पण सगळं आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, हे सगळं करून आम्ही रेसिपी शूट करत असते. आता अगदी थोडीशी हळद टाकते टमाट्याच्या चटणीमध्ये, टाकीत नाही पण मी टाकते रंग यावा. टमाटे थोडेसे हिरवेच आहे, लाल झाले नाही, फ्रीजमध्ये ठेवले ना ते जसे आहे तसेच राहते, त्यामुळे थोडेसे कच्चेच आहे. थोडीशी भुरकी टाकली म्हणजे लाल मिरची तिखट, आणि हे छान परतून घेतलं. आणि टमाटे ना मी बारीक कापून स्वच्छ पाण्याने धुवून आणि एकदम पिळून घ्यायचे. जास्त पिळून घेतले तर अजिबात टमाट्याची चटणी आंबट होत नाही. त्यामुळे टमाट्याची चटणी टमाटे केव्हा पण चटणी करा तर टमाटे छान पिळून वगैरे घ्या. त्यानंतर सगळ्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे. आता टमाटे परतीत असताना ना बराच वेळ जातो, त्यामुळे काय करायचं आहे, मीठ टाकायचं. मीठ टाकलं की लगेच टमाटे मऊ होते आणि चटणी पण पटकन होती. आता थोडंसं तुम्हाला दाखवते मी की किती वेळ लागतो, जास्त वेळ लागत नाही. आणि आज ना त्याला एकादश होती, त्यामुळे मी जास्त काही बनवलं नसती, टमाट्याची चटणीच बनवली आणि थोडंसं बेसन बनवायचं. तर म्हणलं असो आजची टमाट्याची चटणीच होऊन जाऊ द्या. बाजार पण आहे, त्याला एकादश पण आहे, तर असं कोरडं चालतं. तर टमाटे छान परतून घेतले, मीठ टाकून पाहू शकता. आणि अगदी थोडासा म्हणजे तुम्हाला जेवढा चटणी बनवायची त्याच्यापेक्षा अगदी थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा. आता त्याला एकादश आहे त्यामुळे मी शेंगदाणे भाजून मिक्सरला बारीक करून घेतले होते अशा पद्धतीने. आणि आमच्या इथे ना लाईट जाते, लाईट गेली की काहीही सुधरत नाही, त्यामुळे मी आधी पटकन गडबड करत असते. मसाला असो किंवा शेंगदाणे असो ते मिक्सर मला काढून घेत असते. आणि एकदा का लाईट गेली मग वरवंटा पाऊसर भरपूर वेळ जातो. आणि तसं तर पाट्यावर भाजी बनवली ना तर सगळे म्हणतात अरे वा आज लय भारी भाजी झाली, आपल्या इथे लाईटच जायला पाहिजे. पण त्यांना काय माहीत बाईच्या जातीला किती काम करावं लागतं, कुठं डोकं लावावं लागतं. असं खाणाऱ्याचे चवणे असते, तुमच्या घरी पण असेल. तर मस्त अशी टमाट्याची चटणी रेडी झाली. कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा.
तर आवडली तर लाईक शेअर करा. माझ्या ताईसाठी आज एवढ्या गडबडीत मी व्हिडिओ बनवला. तर ताई नक्कीच कमेंट करा तुम्हाला आवडली का नाही आवडली. वावरातले व्हिडिओ पाहून तुम्हाला वाटतं लय भारी आहे, पण आज मी तुम्हाला दाखवते वावरात काम करणं एवढं सोपं नाही. आम्ही आलो आहे शेतामध्ये, कळशीला झाकण वगैरे ठेवलं आहे आणि कार्प थंड करून म्हणजे पाणी वगैरे टाकून लावलं त्याला. म्हणजे कळशीतलं पाणी ना थंड होतं दुपारच्या पाऱ्यात पिण्यासाठी. तर तुम्हाला सांगते आमच्या आत्याला ना तर खुरपं लागलं आहे. तर दाखवते मी तुम्हाला किती लागलं. परवा दिवशी 2-3 दिवस झाले खुरपं लागले. आता दिसतं का नाही काय माहीत, पण दाखवण्याचा प्रयत्न करते मी. कुठे गेलं ते रेस हे रेस हे पा 2-3 दिवस झाले. हे पा किती खुरपं लागलं आहे आमच्या हाताला. हात काढा तुम्ही. 2-3 दिवस झाले आम्ही पट्टी लावतो आणि आत्याला ना आमच्या गोळ्या वगैरे जमत नाही, गोळ्या लागतात. त्यामुळे पा बँडेज पट्टी आणतो आणि रोज शेतामध्ये लावतो खुरपीत. आणि आता आमचं खुरपण चालू आहे त्यामुळे रोज पट्टी बदलायची चाललं आहे. तर एवढं सोपं नाही हो काम करणं शेतामध्ये. जेवढं दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतंय. चला आता आम्ही पट्टी लावतो. आता आम्ही काय स्टँड वगैरे आणलेलं नाही, म्हणून तुम्हाला पट्टी लावताना दाखवावी. तर आमच्या आत्याच्या हाताला लागलं ते पा. आत्या म्हणते मीच लावते तू दाखव. आता लावतात तुम्हाला दाखवतात. तोपर्यंत सरकी दाखवते आमची एवढी मस्त झाली. इतकं भारी वाटतं हो, पण काय करा पाऊसच येईना. पावसामागं सगळे कामं आहेत आणि पाऊस यायचं काही हेच हे पा त्यानं लावलंय. मी लावते ढिलीच झाली जरशी. आणि आमचे खुरपे तुम्हाला दाखवले होते मी गेल्या वेळेस. इतके जंतर आहेत असं. चला लय उशीर झालाय आज आम्हाला वावरात यायला आणि एक दिवस लयच उशीर होतोय येण्यासाठी. हे पा त्यानं आता दाखवा इकडं काय खुरपे ते पा. त्यामुळे त्या लाग नाही माय मला नाही लागत. चला तुरीला चालू बोरीला मस्त फुलं यायला लागलेले आहेत. चला आम्ही जातो खुरपाला. आम्हाला काय काम चुकत का. अरे कृष्ण पांडुरंगा रे. चला आता आम्ही खुरपतोय. आजचा व्हिडिओ एवढाच दाखवते. आणि आजचा व्हिडिओ जरा बी आवडला असेल थोडा थिडका कितीतरी सेकंदभर तरी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सगळ्यांना बाय. सगळे मजेत राहा.